नमस्कार मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करणाऱ्या पालकांना आपल्या लहान मुलांची काळजी घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः क्रेच किंवा डे केअरचा खर्च अनेक कुटुंबासाठी मोठा असतो. पण आता नव्या लेबर कोड 2026 मध्ये याच संदर्भात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. नव्या कामगार नियमानुसार पात्र आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी क्रेचची सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कंपनीकडे स्वतःची क्रेच सुविधा नसेल तर काही पात्र परिस्थितीत कर्मचाऱ्यांना क्रेच अलाउन्स देण्याची तरतूद लागू होऊ शकते. या नियमानुसार प्रति मुलाला किमान 500 रुपये प्रति महिना क्रेच भत्ता मिळू शकतो. हा लाभ जास्तीत जास्त 2 मुलांसाठी असल्याने 2 मुलांसाठी किमान 1000 रुपये प्रति महिना इतका फायदा होऊ शकतो. ही सुविधा मुलाचे वय 6 वर्षापर्यंत लागू होऊ शकते. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा लाभ प्रत्येक कर्मचाऱ्याला आपोआप मिळेल असे नाही. कोणत्या कंपनीला हा नियम लागू आहे आणि कोणता कर्मचारी त्यासाठी पात्र आहे हे संबंधित लेबर कोड आणि लागू नियमावर अवलंबून असेल. क्रेच सुविधेबाबत 50 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी किंवा कामगार असलेल्या आस्थापनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. क्रेच कंपनीच्या परिसरात असू शकते किंवा कर्मचाऱ्यांना सहज उपलब्ध होईल अशा योग्य ठिकाणी उपलब्ध करून दिली जाऊ शकते. तसेच फक्त क्रेचची सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून मुलांची सुरक्षितता, आवश्यक सुविधा आणि इतर निर्धारित मानकांचे पालन करणेही महत्त्वाचे असणार आहे. मित्रांनो, नोकरी करणाऱ्या पालकांसाठी ही तरतूद महत्त्वाची का आहे हे आपण समजून घेऊ. आज अनेक आई वडील नोकरी आणि मुलांची जबाबदारी यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. त्यात क्रेचचा खर्चही वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये कंपनीकडून क्रेच सुविधा लागू असल्यास क्रेच भत्ता मिळाल्याने पालकांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या घरी 6 वर्षापर्यंतची लहान मुलं असेल तर तुमच्या कंपनीमध्ये क्रेच सुविधा किंवा क्रेच अलाउन्स बाबत काय नियम लागू आहेत याची HR विभागाकडून माहिती जरूर घ्या. आणि हो, या बातमीचा फायदा तुमच्या एखाद्या कर्मचारी मित्राला किंवा नातेवाईकाला होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच कर्मचारी पेन्शन, पगार आणि सरकारी नियमांशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.